विद्यार्थी धडकले चांदूर रेल्वे आगारावर. तिकीट दरवाढ आणि अस्वच्छतेविरोधात जोरदार घोषणाबाजी. चांदूर रेल्वे उड्डाणपूल तयार होऊन 2 वर्ष उलटून गेली, तरी एसटी महामंडळाने तिकीट दरवाढ कायम ठेवल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि प्रवाशांवर आर्थिक भुर्दंड पडत असल्याचा आरोप करत आज शेकडो विद्यार्थी व गावकऱ्यांनी चांदूर रेल्वे आगारावर धडक दिली. ग्रामीण भागातून चांदूर रेल्वे येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवाढीमुळे अपेक्षेपेक्षा जास्त तिकीट दर मोजावे लागत आहे. यामुळे दररोज ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक बजेट कोलमडले आहे. याचा जाब विचारण्यासाठी युवक-युवतींनी आगार प्रमुखांची भेट घेतली. केवळ तिकीट दर वाढ हाच नाही तर आगारातील स्वच्छता, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अभाव आणि शौचालयातील अस्वच्छता हा देखील गंभीर मुद्दा विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित केला. बसस्थानक परिसरात साफसफाईचा अभाव असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचेही बोलताना म्हटले आहे. या सर्व समस्या घेऊन विद्यार्थी आणि गावकरी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्याकडे पोहोचले असता त्यांनी तात्काळ दखल घेतली. माजी आमदार जगताप यांनी आगार प्रमुखांना चांगलेच धारेवर धरत त्यांची कानउघाडणी केली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत फोनवर चर्चा करून लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्याच्या सूचना केल्या. यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप म्हणाले, उड्डाणपूल नसताना लांबच्या मार्गाने बस जात असल्याचे कारण सांगून वाढवलेले भाडे आता पूल कमी होऊनही कमी केले जात नाही. हा ग्रामीण जनतेवर अन्याय आहे. जर येत्या काही दिवसात तिकीट दर कपात आणि स्वच्छता, पाणी या मूलभूत सुविधांबाबत ठोस निर्णय झाला नाही तर आम्हाला टोकाचे पाऊल उचलून तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे काही वेळ चांदूर रेल्वे आगारात तणावाचे वातावरण होते. आरएस न्यूज सक्षम महाराष्ट्रकरिता चांदूर रेल्वेवरून मुख्य संपादक राजीव शिवणकर व खुशी रायकवार. अंतर वाढलं होतं, आता हे कमी झालं. त्याच्यामुळे उड्डाणपुलावरूनच सगळे गाड्या येतात तुमच्या ड्रायव्हर कंडक्टर. मी गाडी पलटवून दाखवतो उड्डाणपुलावरून. मी स्वतः गाडी ड्रायव्हर चालू शकतो. कशी कशी पलटत नाही. गाड्या तिथूनच चालल्या सगळ्या, आणि गाड्या सगळ्या तिथूनच चालल्या. पैसे चौपट घेऊन राहिले. दोन वर्षापासून इथं पोस्टिंग आहे. भगत साहेब, तुम्ही किती दिवसापासून आहे? 2 वर्षापासून. या दोघांचं काम नव्हतं का एखादा प्रस्ताव पाठवायचं का बाबा हे आता अंतर कमी झालेलं आहे, लोकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड पडतो. एसटीत बसते कोणचं आहे झालं. गरीब माणसाची तुम्ही एवढी लूट केली, याच्या पगारातून कापाचं आश्वासन देते का तुमचा डिव्हिजनल कंट्रोलर? देता का तुम्ही आश्वासन तेटू साहेब याच्या पगारातून वसूल करू म्हणून? अरे आमचे आमदार खासदार बोगस आहे म्हणून सांगा. फक्त फोटो लावासाठी उड्डाणपुलाचं उद्घाटन रात्री 1:30 वाजता विधानसभेत पूल उड्डाणपूल मी मंजूर करून घेतला. पण उद्घाटनाला प्रताप अडसड रामदास तळस होता. कारण उड्डाणपूल तयार करायला 5-7 वर्ष लागले ना. एका दिवशी होते का उड्डाणपूल? 63 कोटीचा पूल केला. रात्री 1:30 वाजता सभागृहात बसलो साहेब. आणि हे झोपले आहे तुमचे एसटी वाले. आम्ही एसटीचे समर्थक आहो ना. तुम्हाला एसटी बंद करायची आहे का? गरीबाचं वाहन. तुमच्या नोकऱ्या गमवायच्या आहे का? हो, त्या सदावर्तीच्या मागं लाग ना. अजून गुणरत्न सदावर्तीच्या मागं लागा करा. त्याच्याच फोनवर करा. 1,25,00,000 पत्र पाठवतात. आता 1.5 वर्ष झालं, 2 झाले. त्याच्यानंतर स्मरणपत्र असेल तर ते मी काढून देतो. हे JNCच्या कार्यक्रमात, राहुल गांधीच्या कार्यक्रमात मला भेटलं बग्गीचं. हो, 47 रुपये तिकीट आहे म्हणे. म्हटलं झोपल्या का तुझ्या गावचे लोक? म्हणून हे आजचा कार्यक्रम उपद्याव झाला. हे पोरग पाक हे नसतं भेटलं मला. हा विषय आजचा झाला नसता. याला श्रेय आहे मला इथं आणायचं. त्याचं जात माहीत नाही, त्याचं नाव माहीत नाही, त्याचा धर्म माहीत नाही. तशा वेळेस आम्ही काय करावं? तर तिकीट नाही या तर हे असे करून राहिले. मग याच्यासाठीच मी याच्यावर म्हणजे काहीतरी यायला सांगण्यासाठी आम्ही निवेदन दिलं. निवेदन कोणाला दिलं? निवेदन
एस डेपो मंडळाला आम्ही निवेदन दिलं की बा एवढी एवढी तिकीट वाढली. तेवढी आधी किती होती, आता किती आहे? आधी पहिले तर 30 होती, 30 पासून 36, 36 पासून डायरेक्ट 42 झाली, 42 पासून 45, 45 पासून 47 झाली. असे वाढत वाढत गेले आणि आमच्याकडून पैसे काढणं चालू केले. तर आता हे म्हणत होते की उड्डाणपूल बनला म्हणून तिच्यानं तर किती दिवस घेणार आहे. आता सरांनी सांगितलं आपल्याला की 2 वर्षापासून असं झालेलं आहे, तरी यानं काही रिस्पॉन्स मतलब त्याच्यावर काही केलं नाही आहे, काही कारवाई केली नाही. तर याचा आता 2 वर्षाची भरपाई कोण करून देणार आहे, याचा आम्हाला मोठा प्रश्न पडला आहे. आता ते तुम्ही सांगा सरांना. आणि तुम्ही ही समस्या कोणाकडे घेऊन गेले मग? समस्या सरांकडे घेऊन गेलो होतो. कोणाकडे? वीरेंद्र भाऊ यांच्याकडे तर गेलो. कार्यक्रम होता तिथे, कार्यक्रमामध्ये सहभागी होतो. तर यांना सांगितलं आणि ती थोडीशी बिझी असल्यामुळे ते काही काल आले नाही, ते आज आले. तर ठीक आहे, थँक्यू. यांना विचारून या आता. 60 रुपये, 10 किलोमीटर बग्गी त्याची 50 रुपये, 5 किलोमीटर कळमजापूर 6 किलोमीटर त्याची 34 रुपये आणि 2 किलोमीटर सोनगाव त्याची 25 रुपये. याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. बस त्याचं उत्तर मागं. एकंदरीत यांची जी समस्या आहे सगळ्यांची, त्याबद्दल तुमच्याजवळ काय तोडगा आहे किंवा तुम्ही काय करणार? आपण ज्यावेळेस पूल बनला होता त्यावेळेस पत्र पाठवलं होतं डिव्हिजनला तिकीट कमी करण्यासंदर्भात, पण त्यांनी आपल्याला बग्गेला जायसाठी पळसखेड मार्गे रस्ता दिला, त्याच्यामुळे त्याची तिकीट कमी झाली नाही. तरी आजच्या आज आपण विभागीय कार्यालयाला संपर्क साधून रूट सर्वे करून त्यात काही बदल करता येते काय तर प्रयत्न करू. आणखी यांच्या वेगवेगळ्या काही समस्या आहे, पाण्याच्या आहे, स्वच्छतेच्या आहे. स्वच्छतेच्या पण पूर्ण करून तुम्ही साहेब आमची जी 7:30 वाजताची जवळा बस होती ती डायरेक्ट नांदगावला दिली. नांदगाववरून 8 वाजता यायला पाहिजे, तर इथे 8:30ला येते आणि आम्हाला कॉलेजला जायला 9 वाजता. आमचे 2 लेक्चर जाते, आम्ही काय करा? आम्हाला जवळा बस पाहिजे 7:30ची. तुमची जे विकेट बस आहे ते बरोबर टाईमवर लागत नाही. आम्हाला करेक्ट टाईम माहीत नाही. कधी 1:15 लागते, कधी 1:30ला लागते. काल दिवशी आम्ही 2 वाजता इथे येऊन बसलो, ते म्हणजे 2ला लागेल, 3ला लागेल. बस 6 वाजता लागली. धामणगाव बस लागते खूप साऱ्या, पण आमच्या विकेटचे सर बरोबर टाईम आहे नाही. कधी बस 1:15ला लागते, कधी 1:30ला बस लागते. बरोबर मतलब आम्हाला करेक्ट टाईमच माहीत नाही बसचा. आम्ही इथे याव कधी? आम्ही मधातून सुट्टी घेतो कॉलेजमधून, आमच्या मधातून लेक्चर हुकते. म्हणजे एकंदरीत वेळेवर बसेस नाही आहे. सकाळी पण जेव्हा आमची मतलब ते खरबीमधून जे बस येते तिला बरोबर टाईम आहे नाही. कधी 6 वाजता येते, कधी 6:30ला निघून जाते, कधी 6:50ला निघून जाते. आम्हाला करेक्ट टाईमच माहीत नाही, तर आम्ही स्टॉपवर जाणार कधी? बसचं वेळापत्रक डिस्प्ले करा तुम्ही आता इथं. आणि आमची विकेट बसच्या डिस्प्लेमध्ये विकेट बस दाखवत नाही कधी येणार आहे, कधी जाणार आहे. तर आम्ही टाईम कळू कसं की आमची बस कधी जाते, कधी येते? तिच्या कार्यक्रमाला पुरी आल्या होत्या, तर मला रात्री 8 वाजता माझ्या गाडीने सोडून द्यावं लागलं. कर्फ्यू पाठवला लागली माझी स्वतःची गाडी. काय म्हणजे तुम्ही करता का? काही कंट्रोल, गरिबाप्रती काही संवेदनशीलता? आमदार खासदार झोपले आहे, मंत्री झोपले आहे, तुम्ही काय करू राहिले? तुम्हाला पगार आहे ना?